मेथीची भाजी आपण निसून स्वच्छ धुवून घेतलेली. आता तिचा ठेसा बनवायचा आहे आपल्याला भाजीचा. त्याच्यासाठी आपण आता कढई मांडून घेते. कढई तापली की आपण शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवूया. चांगले भाजून घ्यायचे शेंगदाणे जरा डाग पडेपर्यंत. त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकून घेऊ भाजायला. आपल्याला जसं तिखट लागतंय तसं आपण मिरच्या घ्यायच्या. त्याही छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्यात आपल्याला मिरच्या. त्याचे 2 तुकडे करून घेते आता, म्हणजे चांगल्या भाजल्या जात्यान. लसूणही त्याच्यामध्येच भाजायला टाकणार आहे. लसूण बी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं. आता ही सगळे जिन्नस चांगले भाजून घ्यायचे डाग पडेपर्यंत. आता आपलं चांगलं भाजून झालेलं आहे, काढून घेते डिशमध्ये. आता ही थंड झालं की आपण वाटून घेणार आहे. आपण आता थंड झालंय ते खलबत्त्यामध्ये आपण टाकून आबडधोबड आपल्याला मोठं मोठंच वाटायचे ठेशासारखं. भाजीत आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि थोडेसे हलवून घ्यायचं. मीठ सगळीकडं लागलं पाहिजे. असं वाटून घेतलेलं आहे आपण. आताही हे काय असं मोठं मोठंच वाटायचे आपल्याला, बारीक नाही करायचं त्याला. आबडधोबडच वाटून घ्यायचं खलबत्त्यामध्ये. खलबत्त्यामध्ये वाटल्यामुळं चव दुपटीने वाढते दगडाचा असल्यामुळं. त्याच्यामध्ये टाकून घेऊ आता मेथीच्या भाजीमध्ये ठेसा आणि पूर्ण सगळं टाकून घेते आता. सगळा टाकून आपण त्याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊ चांगला आणि परतून घेऊ चांगला एक जीव करून. 5 मिनटं तरी छान परतून घ्यायचा तो. खायला खूप सुंदर लागतो. आवडला असन सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा. खायला खूप छान लागतो हा. चांगली परतून घ्यायची.
झालं आता भाजी बंद करते गॅस.